कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र। तुम्ही गुजरातचं नशीब बघा आता कसं चाललंय। केंद्र सरकारकडून जे काही पाठबळ गुजरातला मिळायचंय ते मिळतंय की नाही मिळतंय? मिळतंय ना। महाराष्ट्राला मिळतंय तेवढं? जन्मतारीख एकच, वेळ एकच, पण कुंडली दोन वेगळी वेगळी। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल। गुंतवणुकीमुळे जनतेचं दरडोई उत्पन्न हे 2013 आणि 14च्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त। याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील महाराष्ट्र अव्वल। प्रचंड वेगानं प्रगतीपथाकडे निघालेला महाराष्ट्र आणि असंख्य राजकीय आव्हानांना तोंड देत महाराष्ट्राचा विकास साधणारा नेता। ही घोडदौड अशीच सुरू राहिली तर विरोधकांची कर्तव्य शून्यता उघडी पडेल। म्हणूनच वारंवार जनतेची दिशाभूल करणारे मुद्दे काढायचे आणि महाराष्ट्राच्या विकासात थोडा घालायचा। विकास वृक्षाची फळं चाखणाऱ्या मायबाप जनतेनं मात्र या आकड्यांवरून समजून घ्यावं। शेवटी एकच सांगतो, महाराष्ट्राला हवंय देवेंद्र राज, पण विरोध करणं हा विरोधकांचा नाईलाज।